नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल घोले. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण MPSCच्या आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न पाहत आहोत. तर आज आपण संविधान निर्मिती व वैशिष्ट्ये याच्या पुढील भागातील प्रश्न आपण पाहणार आहोत. तर चला तर सुरू करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व त्यामध्ये वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे ओळखायचे आहे आपल्याला. तर पहिलं विधान आहे, भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली होती. तर हे बरोबर आहे. त्यानंतर मध्ये सरदार हुकुमसिंग, KT शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. बिगर काँग्रेस म्हणजे हे काँग्रेस पक्षाचे सदस्य नव्हते. तर हेही बरोबर आहे. तर संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. तर हे चूक आहे, कारण मुस्लिम लीगचे सदस्य हे पहिल्या बैठकीस हजर नव्हते. तर मुस्लिम लीगचे सदस्य हे नंतर मंत्रिमंडळात समावेश झाला होता त्यांचा, जेव्हा सरकार स्थापन झाले होते. पण संविधान समितीच्या पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगचे सदस्य हे हजर नव्हते. त्यामुळे विधान ब बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढील प्रश्न पाहूया. तर त्यामध्ये अजूनही आपण पाहूया की बिगर काँग्रेस सदस्यांची लिस्ट आहे, तर ती आपण लक्षात ठेवा. सरदार हुकुमसिंग हे बिगर काँग्रेसचे होते. महावीर त्यागी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही बिगर काँग्रेस सदस्य होते. त्यानंतर KT शहा, ठाकूरदास भार्गव, PS देशमुख, श्यामाप्रसाद मुखर्जी, AR अय्यर, NG अय्यंगार, MR जयकर, B शिवराय, हृदयनाथ कुंझरू, टेकचंद बक्षी, डॉक्टर राधाकृष्ण, HC मुखर्जी, सच्चिदानंद सिन्हा व K संथनम या सर्व व्यक्ती बिगर काँग्रेस सदस्य होत्या. यामध्ये आयोग आपल्याला फसवू शकते. त्यामुळे या प्रकारचे प्रश्न हे खूप व्यवस्थित लक्ष देऊन सोडवावे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. ही सर्व माहिती आपण लिहून घ्यावी. पुढील प्रश्न पाहूया. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. तर हे विधान बरोबर आहे, अध्यक्ष होते नियम समितीचे. तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. तर हे चूक आहे. आयोगाने ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर दिले आहे, बरोबर. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण अशाच प्रकारचा एक प्रश्न पाहिलेला आहे, तर तो तुम्ही पाहावा. तर पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा यात समावेश होतो ते सांगा. तर पुढीलपैकी पहा, समतेचे तत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, संघराज्य, सार्वभौमत्व. तर ही सर्व वैशिष्ट्ये ही सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर येथे आपल्याला आयोग चुकवत आहे. तर 26 जानेवारी दिलेलं आहे इथे. तर संविधान सभेच्या सदस्यांनी 2 वेळा संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. एक म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या, आणि त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी पुन्हा स्वाक्षऱ्या केल्या. 24 जानेवारी, आयोगाने 26 जानेवारी इथे दिलेलं आहे. तर ब विधान आहे, म्हणजे हे विधान चूक आहे. तर मूळ भारतीय संविधानात 395 कलमे व 12 परिशिष्टे होती. तर येथे परत आयोगाने चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 12 परिशिष्ट नसून 8 परिशिष्टे होती. म्हणजे 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. म्हणजे ही दोन्ही विधाने चूक आहे. तर दोन्ही चूक, ऑप्शन क्रमांक 4 हे याचे खरे उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं दिलेलं आहे. म्हणजे चुकीचं कोणते ते ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेत संघराज्य हा शब्दप्रयोग कुठेही केलेला नाही. तर हे बरोबर आहे. संघराज्य शब्दप्रयोग केलेला नाही आहे, म्हणजे हे बरोबर आहे. संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही, तर हेही बरोबर आहे.
अखिल भारतीय सेवा संघ राज्य तत्वांचा भंग करतात, हेही बरोबर आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. तर राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत ही अमेरिकेकडून घेतलेली आहे, अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारली आहे, तर हे चूक आहे. आपण राज्यपालाची नेमणूक पद्धत मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. आपण लिस्ट सर्व कोणत्या कोणत्या देशांकडून आपण कोणत्या कोणत्या पद्धती स्वीकारलेल्या आहेत. तर राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत ही आपण कॅनडियन राज्यघटनेकडून स्वीकारलेली आहे, तर ते येथे लक्षात ठेवावे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर चूक शोधायला सांगितलं होतं त्यांनी, बरोबर नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. संविधान सभेच्या बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत, सत्य बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर ती प्रौढ मताधिकारावर आधारलेली नव्हती दिले, तर चूक आहे. प्रौढ मताधिकारावर आधारलेली होती ती. त्यानंतर ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, चूक आहे. तर ती अप्रत्यक्षद्वारे म्हणजे लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्याद्वारे ती निवडली होती, त्याच्यामुळे अ व ब दोन्ही चूक आहेत. तर ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या, तर हे बरोबर आहे. 292 जागा देण्यात आल्या होत्या, तर ती विविध समित्यांमार्फत कार्य करत होती, तर हेही बरोबर आहे. म्हणजे क व ड बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी ह्या संघराज्य पद्धतीच्या विरोधी आहेत म्हणजे राज्यांना त्या घातक आहेत अशा पद्धतीत उत्तर त्यांना आयोगाला पाहिजे आहे. तर पहिलं पहा, राज्य हे अविनाशी नाहीत म्हणजे राज्य विनाशी आहेत, तर हेही विरोधात आहे. त्यानंतर आणीबाणीची तरतूदही संघराज्य पद्धतीच्या विरोधात आहे. अखिल भारतीय सेवा ही विरोधात आहेत. तर राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व हे विरोधात नाही आहे. तर राष्ट्रपती राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार हे विरोधात आहे. त्याच्यामुळे अ ब क ई ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. तर या कायद्याने केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले, तर हे बरोबर आहे. या कायद्याने शीख, भारतीय ख्रिश्चन व अँग्लो इंडियन यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले होते, तर हे बरोबर आहे. मुस्लिमांना 1909च्या कायद्याने स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवले होते, तर हे चूक आहे. शेषाधिकार हे गव्हर्नर जनरलकडे ठेवण्यात आले होते, केंद्र शासनाकडे नव्हते. तर पुढील, या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्त केली गेली, तर क ही बरोबर आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे नसून भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. भारत सरकार कायदा 1935च्या कायद्याने प्रांत व संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. तर यामध्ये संघसूचित 49 विषय, प्रांतसूचित 54 विषय, समवर्ती सूचित 36 विषय अशा 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र राज्य अधिकारांचे विभाजन केले गेले व शेषाधिकार हे व्हॉइसरॉयला देण्यात आले होते. हे लक्षात ठेवा. शेषाधिकार हे व्हॉइसरॉय यांच्याकडे होते, गव्हर्नर जनरलकडे नसून, माफ करा, शेषाधिकार हे व्हॉइसरॉयकडे होते. तर संस्थाने एक संघराज्य तयार करायचे होते, पण संस्थानिक हे सहभागी न झाल्यामुळे संघराज्य अस्तित्वात आले नाही. तर अजून 1935च्या कायद्यात ब्रह्मदेश भारतापासून वेगळा केला गेला 1935च्या कायद्याने. तर सिंध मुंबईपासून वेगळा केला गेला. तर ओडिसा बिहारपासून निर्माण केला गेला, हे लक्षात ठेवा. तर या कायद्याने प्रांतांमध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था होती तीही रद्द करण्यात आली होती, हे येथे लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले? काल आपण पाहिलं आहे या बाबतीत की वाटाघाटीचे संघराज्य हे मॉरिस जोन्स यांनी म्हणलेले आहे. तर त्यांची आपण लिस्ट पाहूया. काल आपण पाहिलं तर तरी पाहूया. भारतीय राज्यघटनेला केसी वेयर यांनी स्वरूपाने संघराज्य पण आशयाने एकात्मिक
व निम संघराज्य असे के.सी. वेयर यांनी म्हणले आहे. तर मॉरिस जोन्स यांनी वाटाघाटीचे संघराज्य असे म्हणले आहे. तर ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्य असे म्हणले आहे. तर आयव्हर जेनिंग्स हिने एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य असे म्हणले आहे. तर हे तुम्ही लिहून ठेवावे कारण महत्त्वाचे मुद्दे आहेत हे. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे कोणते आहे असे विचारले आहे. तर सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली तर हे बरोबर आहे. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली तर हेही बरोबर आहे. सभेच्या एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली. इथे शब्दात फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वाढली नसून ती कमी झाली कारण मुस्लिम लीगचे सदस्य हे नंतर त्यांचं वेगळ्या पाकिस्तानात गेल्यामुळं ते संविधान सभेची एकूण संख्या ही कमी झाली होती. त्यामुळे हे चूक आहे ऑप्शन क्रमांक 3. तर मुस्लिम लीगच्या सदस्यांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली होती. आपण हे मागाशीच पाहिलं आहे. तेव्हा ऑप्शन क्रमांक 4 हेही बरोबर आहे. त्याचं बरोबर नाही म्हणजे चुकीचे कोणते विचारलं आहे तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही. तर याचं आयोगाने उत्तर एक राज्य घटना हे दिलेलं आहे. एक राज्य घटना हे भारतीय संघराज्य आहे या तत्वास आधार देत नाही. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती दोन्हीचे एकत्रित मुख्य समितीचे अध्यक्ष कोण होते. तर ते सरदार वल्लभभाई पटेल हे होते. हे ते लक्षात ठेवा कारण मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष हे जे.बी. कृपलानी होते. मूलभूत हक्क उपसमितीचे. तर अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष हे एच.सी. मुखर्जी होते. तर दोन्हीचे जे मुख्य समिती होते त्यांचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे. तर आर्थिक न्यायाचे तत्व हे राज्यघटनेची उद्देशपत्रिका म्हणजे प्रस्तावनेत दिलेलं आहे. सामाजिक आर्थिक राजकीय न्याय असा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात उल्लेख केलेला आहे. तर कलम 39A अंतर्गत राज्याच्या धोरण मार्गदर्शक तत्वांमध्येही आर्थिक न्यायाचे तत्व हे स्पष्ट केलेले आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आहे म्हणजे चुकीचे कोणते आहेत. तर पहिला ऑप्शन पाहूया. प्रत्येक प्रांताला आणि संस्थांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. तर हे बरोबर आहे. ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडून दिल्या जाणार होत्या. तर हेही बरोबर आहे. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून आलेले होते. तर बरोबर आहे. मर्यादित मताधिकाऱ्यांकडूनच आले होते. तर संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. तर येथे अप्रत्यक्षरित्या हे चुकीचं आहे. त्यांनी शब्दात फक्त फिरवले आहे. तर संस्थानांचे प्रतिनिधी हे नामनिर्देशित प्रमाणे निवडले जाणार होते. तर ते येथे लक्षात ठेवा. तर याचं बरोबर चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बरोबर उत्तर. बरोबर नाही असं विचारलेलं आहे म्हणजे चुकीचे ऑप्शन क्रमांक 4 अप्रत्यक्षरित्या नसून नामनिर्देशित प्रमाणे संस्थानांचे प्रतिनिधी निवडले गेले होते. तर पुढील प्रश्न पाहूया. भारत सरकार 1919चे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नव्हते. तर पहा 1919चे प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती ही 1919ने निर्माण करण्यात आली. तर 1935ने ती रद्द करण्यात आली. तर प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण हेही बरोबर आहे. तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व हे भारत सरकार कायदा 1909च्या कायद्याने देण्यात आले होते. त्याच्यामुळं हे चूक आहे. तर भारतीय विधिमंडळ अधिक प्रातिनिधिक बनवणे हे बरोबर आहे. तर म्हणजे भारतीय विधिमंडळाचे सदस्य वाढवण्यात आले होते. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व हे 1919च्या कायद्याने देण्यात आले होते. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. काही चुकले असेल तर तेही सांगावे. नवीन माहिती असेल तीही समजून सांगावी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जय हिंद, जय भारत.